मित्रांनो, सप्रेम नमस्कार. आपण पाहतात सन्मान न्यूज. सातपूर गावातील धार्मिक, सांस्कृतिक आणि विविध क्षेत्रामध्ये समरस झालेल्या आणि तब्बल 3 पिढ्या सतत कार्यरत असलेल्या अमरज्योत मित्रमंडळाने यावर्षी अत्यंत उत्तम आणि समाजाच्या गरजेचा असा गुड टच बॅड टच असा देखावा सादर केला आहे. तब्बल 50 वर्षांची वाटचाल 1985 ते 2024 अर्थात सातपूरचं अमरज्योत मित्रमंडळ गेल्या 50 वर्षांपासून अमरज्योत मित्रमंडळ विविध सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक आणि वेगवेगळ्या कार्यामध्ये कार्यरत आहे. पुढच्या वर्षी 50 वर्षांची ही वाटचाल यशस्वीरित्या पूर्ण होत आहे. यावर्षी अमरज्योत मित्रमंडळाने अत्यंत वेगळा असा गुड टच आणि बॅड टच अर्थात चांगला स्पर्श आणि वाईट स्पर्श असा हा देखावा सादर केलेला आहे. अर्थात हे मंडळ आहे राज्यस्तरीय नामांकित मंडळ. 2022मध्ये महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभागाने या मंडळाला सामाजिक प्रबोधनाबद्दल प्रथम क्रमांकाचं पारितोषिक दिलं होतं. आपण या वर्षीच्या मंडळाच्या अध्यक्ष आणि सर्व कार्यकारिणीचा परिचय करून घेऊया. मी मच्छिंद्र बंधुरे, अध्यक्ष अमरज्योत मित्रमंडळ. किशोर बंधुरे, सचिव. दिलीप बंधुरे, राष्ट्रीय अध्यक्ष. त्र्यंबक नाना बंधुरे. विजय बंधुरे, कार्याध्यक्ष. हेमंत मौले, संदीप सोनवणे, कार्याध्यक्ष. गोपान बंधुरे, उपाध्यक्ष. विनोद पिडके, रोहित बंधुरे, उमेश मौले, सदस्य. काय संकल्पना आहे विजयभाऊ देखाव्याची? यावर्षी आम्ही समाजाला एक प्रबोधन म्हणून जो गुड टच बॅड टच अशा पद्धतीची एक संकल्पना या ठिकाणी दाखवलेली आहे की जेणेकरून आज समाजामध्ये ज्या घटना होत आहे, बऱ्याचशा ठिकाणी आज ज्या घटना होत आहे त्या घटनांना कुठंतरी आळा बसावा आणि त्यांच्या पालकांनी सावध व्हावं, आपल्या मुलांवरती कशा पद्धतीने संस्कार द्यावे यासाठी आम्ही प्रयत्नशील या देखाव्यातून सर्व समाजाला बोधक असं या ठिकाणी डेकोरेशन केलेलं आहे. तसेच या मंडळाच्या वतीने दरवर्षी आम्ही समाज प्रबोधनसारखे त्यानंतर सामाजिक, सांस्कृतिक अशा पद्धतीचे देखावे दाखवून सर्वांचे मनोरंजन करत असतो. दिलीप भाऊ बंधुरे हे या देखाव्याविषयी आणि मंडळाविषयी सांगतात. गेल्या कित्येक वर्षापासून आमच्या अमरज्योत मंडळामध्ये अनेक प्रकारचे देखावे असे सांस्कृतिक कार्यक्रम होतात, पण दरवर्षी असा विशिष्ट असा हा देखावा सातपूरमध्ये अमरज्योत मंडळाचाच असतो. याही वर्षी बालगुन्हेगार वगैरे असं बॅड टू टच आपण जे म्हणतो त्या प्रकारे आहे. आणि एरंडे साहेब हा फक्त 10 दिवसाचाच नसतो आमच्याकडे हा प्रकार. तर आम्ही कुठलाही कार्यक्रम म्हणजे अगदी एखादी कथा असेल, प्रवचन असेल किंवा कीर्तनकार आमच्याकडे असतात बऱ्याच प्रकारे. तर आम्ही तिथं चिठ्ठी लिहून पाठवतो की तुम्ही याच्यावर बोला, हिंदूंवरती बोला किंवा मग अत्याचार होतात मुलांवरती याच्यावर असं सांगा. हा प्रकार आमचा अमरज्योत मित्रमंडळ नेहमीच करतो. असं या प्रकारे आमचं मंडळ आहे. शुभेच्छा गणपती. आपण या निमित्ताने काही प्रशिक्षण घेतलेलं आहे मुलांसाठी, त्याविषयी सांगाल? यावर्षी अमरज्योत मित्रमंडळाच्या वतीने बालगोपालांना आणि बालगोपालांना नसो सर्व कुमार तरुण मुलांना आम्ही लाठ्या, काठ्या, चक्र, दांडपट्टा फिरवण्याचे एक 7 दिवसाची शिबिर घेतलं होतं. त्याच्यामध्ये बंटी म्हणून शिक्षक या ठिकाणी आले होते. अतिशय उत्कृष्ट त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना शिक्षण दिलं. शिबिरामध्ये काय काय शिकवलं गेलं? चक्र, काठ्या, लाठ्या आणि दांडपट्टा याचं शिक्षण त्यांनी दिलं आणि 7 दिवसामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी पण चांगलं शिक्षण दिलं आणि त्याच्यासाठी 50 ते 55 विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, दुर्गा माते की जय. आणि इतरांना त्यांना अस्वस्थ वाटवणारा स्पर्श करायची परवानगी देऊ नये. वडिलांनी पण मुलींना सांगा, मुलांना सांगा. 10 नंबरचा घेऊया स्पर्शावर प्रतिक्रिया. मुलांना शिकवा की जर त्यांना वाईट स्पर्शाचा अनुभव आला तर त्यांना लगेच त्या ठिकाणावरून दूर जावे आणि धैर्याने वयस्क व्यक्तीला सांगावे. हे क्विक ऍक्शन फार जरुरी आहे मित्रांनो. पुढचं घेऊया 11 नंबर स्पर्शाच्या उदाहरणांची चर्चा. मुलांसोबत स्पर्शांच्या उदाहरणांवर चर्चा करा ज्यामुळे त्यांना चांगला आणि वाईट स्पर्श यातील फरक ओळखता येईल. तुम्ही त्यांना डेमो द्या, घरी डेमो द्या किंवा शिक्षक असतील तर त्यांनी त्यांचे सेशन घ्या मुलांचे. 12 नंबर
सिक्रेट स्पर्श टाळा. मुलांना शिकवा की कोणीही जर त्यांना स्पर्श गुप्त ठेवायला सांगत असेल तर ते वाईट स्पर्श असू शकते आणि त्यांना तो उघड करावा. जसं की बऱ्याच वेळा जे घाबरून टाकतात, धमकी देतात. 13 नंबर, सहकारी विद्यार्थ्यांना मदत. मुलांना त्यांच्या सहकारी विद्यार्थ्यांनाही चांगला आणि वाईट स्पर्श याबाबत जागरूक करायला प्रोत्साहित करा. म्हणजे जे काही ग्रुप आहे तुमच्या मुलांचा किंवा मुलींचा, त्या ग्रुपला तुम्ही सांगू शकता. 14 नंबर, भावनांची जाणीव. मुलांना त्यांच्या भावनांची ओळख करायला शिकवा. जसे की वस्तुनिष्ठता, घाबरेलपणा, ज्यामुळे ते वाईट स्पर्श ओळखू शकतील. त्यांना जर फील झालं की आय एम नॉट कम्फर्टेबल. पुढचं मित्रांनो 15 नंबरचं, खेळाच्या माध्यमातून शिक्षण. आता मुलांना खेळ आणि कार्यशाळांच्या माध्यमातून चांगला वाईट स्पर्श ओळखायला शिकवा, जेणेकरून ते या विषयात अधिक सहभागी होऊ शकतील. तुम्ही काही प्ले ऍड करू शकता. पुढचं 16 नंबरचं, शारीरिक मर्यादा सांगा. मुलांना त्यांच्या शरीराच्या मर्यादांबद्दल शिकवा, जसे की कोणत्याही व्यक्तीने त्यांना जबरदस्तीने हात लावू नये. आता पालकांनी जर त्यांचा ग्रुप आहे असेल बायकांचा, तर त्यांनी बायकांनी एकत्र येऊन काहीतरी प्ले ऍक्ट करा मुलांसमोर. तसंच वडिलांनी पण असं करू शकतात. 17 नंबर, यशस्वी तक्रार प्रणाली. शाळांमध्ये वाईट स्पर्शाच्या तक्रारी नोंदवण्यासाठी यशस्वी प्रणाली असावी, ज्यामुळे मुलांना सुरक्षित वाटेल. शाळांकडून कॉन्फिडन्स वाटला पाहिजे मुलांना, कोणतरी एक आहे. 18 नंबर, मुलांची सुरक्षा. पालक आणि शिक्षकांनी मुलांच्या सुरक्षेकडे विशेष लक्ष द्यावे आणि मुलांना या विषयावर मोकळेपणाने बोलायला प्रोत्साहित करावे. पालकांनी डेमो करून दाखवा, तू असं बोल, तू तसं बोल. पुढचं किंवा 19 नंबरचं, मित्रांनो व्हिडिओ आवडत असेल तर नक्की सबस्क्राईब करा. सुरक्षितता मार्गदर्शन. मुलांना शाळेच्या परिसरात आणि घरात सुरक्षिततेचे मार्गदर्शन करणे, जसे की अनोळखी लोकांपासून दूर राहणे गरजेचे आहे. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, दुर्गा माते की जय. सन्मान न्यूज 14 साठी कार्यकारी संपादक राकेश पवार, प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे. सन्मान न्यूज 14, सातपूर, नाशिक. धन्यवाद.